भुजबळ यांच्या उपमुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे। फडणवीसांनी ठरवल्यास भुजबळ तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होतील असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। तर पक्षाने जबाबदारी दिली तर काहीही होऊ शकतं असं गुलाबराव पाटील म्हणाले। दरम्यान भुजबळ कुणामुळे मंत्री झाले हे तिन्ही नेतेच सांगू शकतात असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। चांगला दावा करणं काय वाईट आहे? फडणवीसांनी जर ठरवलं तर होऊ शकतो। बिलकुल सीएम साहेबांनी ठरवलं तर काही होऊ शकतात, ते अजून उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात। तिसरे मुख्यमंत्र्याच्या हातात आहे ते सगळं, कोणाला पालकमंत्री करायचं, कोणाला उपमुख्यमंत्री करायचं, कोणाला मंत्री करायचं असं कोणी काही म्हटलेलं नाहीये। उगाच आपण तुम्ही पत्रकार तुम्ही असं तेल टाकू नका। साहेब पहिले पण उपमुख्यमंत्री राहिलेले आहे, ते काय आजच म्हटले असं नाहीये। मागच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे आणि माणूस काही होऊ शकतो। शेवटी पक्षाने जबाबदारी टाकली तर कोणी माणूस काही होऊ शकतो। भुजबळांनी आतापर्यंतच्या राजकारणामध्ये जे जे स्टेटमेंट केले त्याच्यामध्ये एक शंकेला वाव ठेवूनच त्यांनी सर्व स्टेटमेंट केलेले आहेत। सस्पेन्स ज्याला म्हणतात तो ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्यांचा स्वभाव आहे। म्हणून आता देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे ते मंत्री झालेत की अजितदादामुळे झालेत की अमित शहा साहेबांमुळे झालेत, हे खऱ्या अर्थानं हे तिन्ही नेते सांगू शकतात। म्हणून आता सस्पेन्स हा संपला पाहिजे।